श्लोक नंबर 5. या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे? लोभविष्ट असणारा माणूस काय फक्त पैशाला पाहतो, संकटांना नाही. तर ठीक आहे, आता वीक्षते म्हणजे पाहतो, न वीक्षते म्हणजे पाहत नाही. मग आता नर काय पाहतो? वित्तम पाहतो. ठीक आहे, इथे वन वित्तम इथे येईल. आणि मनुष्य काय पाहत नाही, नर काय पाहत नाही? संकटम. संकट. मार्जारह म्हणजे मांजर काय पाहते? दुग्धम. दुग्धम. ठीक आहे. आणि काय पाहत नाही मांजर? लगुडा हतीम म्हणजे काठी. ठीक आहे. नरस्य विशेषणम या श्लोकामध्ये माणसाचं काय विशेषण दिलेलं आहे? बोला बोला बोला. नरह काय विशेषण आहे? सांगा. श्लोका नंबर 5 मध्ये ट्राय करा, चुकलं तरी चालेल. हा. हम्म. कसा मनुष्य आहे तो? लोभी का नाही? लोभा विष्ट, घाबरायचं नाही सांगायला. नराचं विशेषण काय? लोभाविष्ट. नराची पण प्रथमा विभक्ती आहे, लोभाविष्टची पण प्रथमा आहे. आता समानार्थक पदाने सांगायचे पटापट. चला. नर शब्दासाठी काय समानार्थक शब्द आहे? समानार्थक शब्द आहे समानार्थक. नर मनुष्य. मनुष्य. आता मी इथे लिहितो मनुष्य. ठीक आहे. पुढे वित्तम साठी काय समानार्थक शब्द आहे? धनम. ईक्षतेसाठी काय समानार्थी शब्द आहे? पश्यती. संकटम साठी काय शब्द आहे? संकटम विघ्नम. विघ्नम. दुग्धम साठी काय शब्द आहे? पायसम. किंवा दुधाला काय पायस पयः. पयः पयः पयसी पयांसी. पयः. ठीक आहे. मार्जारह साठी काय शब्द आहे? बिडालह. लगुडह साठी काय शब्द आहे? दंडह. आहती कुठे गेलाय शब्द हा? आहती. अरे देवा. आहती. आहतीसाठी समानार्थी शब्द असमानार्थी शब्द आहती. आहती म्हणजे मारणे. बँग. आहती. प्रहार. म्हणजे चला प्रहार. कळाले. नरह मनुष्य वित्तम धनम वीक्षते पश्यति संकटम विघ्नम दुग्धम पयः मार्जारः बिडालः दंडः प्रहारः. जाऊया पुढे. हो हो सर. सर. दॅट्स इट. ओके पुढे. हम्म. श्लोका नंबर 6. श्लोके के क्रियापदे. के क्रियापदे म्हणजे कह कौ के म्हणजे अनेक क्रियापद असणार आहेत. कुठले कुठले आहेत मग? तर ते तुम्ही लिहा. रोज. हा हा तुम्ही लिहा ते. ओके. अपारे काव्य संसारे कह प्रजापती. म्हणजे या काव्य संसारामध्ये, या विश्वामध्ये, साहित्यामध्ये कोण कवी आहे? कोण ब्रह्मदेव आहे? काय आन्सर याचं? कवीही. स्वीट. नाईस. कवीही. कवीही मग कवी श्लोकामध्ये दिलाच नाहीये, पण संधी झालेली आहे त्याच्यामुळे कळत नाही. हम्म. पुढे. श्लोक नंबर 7. काय सांगताय श्लोका नंबर 7 मध्ये? विशेषणम लिखत. हा फलानीचं विशेषण काय आहे बोला? फलानी. विशेषण विशेष सेम विभक्ती असते. पहिल्या का दुसऱ्या दिवशी शिकवलेले फलानी. अपक्वान. गुड. अपक्वानी. ठीक आहे. या सुभाषितामध्ये, या श्लोकामध्ये काय कोणते क्रियापद आहेत? तुम्ही ते लिहा, काय अवघड नाहीत. लाल रंगात त्यांनी दिलेलेच आहेत. सत्य का खोट एवढं सांगायचं आपलं. सत्य की असत्य बघा. मनुजः अपक्वेभ्यः फलेभ्यः रसम विंदते. सत्य का असत्य?
असत्यम. हा, कारण की अपक्व फलापासून रस मिळत नाही म्हणून असत्यम. बघा, अपक्वानी अपक्व फलानी चित्वा बीजस्य विनाशः भवति. बीजाचा नाश होतो. सत्य का असत्य? सत्यम. सत्यम, खरोखर नाश होतो. ओके, श्लोक नंबर 8. बघा, देवः कुत्र वर्तते? देव कोठे आहे? काय उत्तर आहे? भावे. स्वीट. देव भावामध्ये आहे. देव, मग कसं उत्तर लिहिणार? देवः भावे वर्तते. नुसतं भावे नाही लिहायचे, पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. ठीक आहे. देवः काष्ठम पाषाणमिति शब्दानाम अमरकोश पंक्ती लिखत. अमरकोश पंक्ती लिहिता येईल का तुला? सर म्हणजे काय लिहायचं? हा, आता अमरकोश म्हणजे काय आहे, तो एक धडा आहे, आपल्याला पुढे येणार आहे, त्याच्यात कळणार आहे. म्हणजे अमरकोश काय आहे माहिती का? एखाद्या शब्दाविषयीचे समानार्थी शब्द त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्यांचं लिंग कुठलं आहे हे दिलेलं आहे. अमरकोश हे एक व्यक्ती होते, त्यांनी संस्कृतच्या सगळ्या भांडारांना एकत्र करून एक पुस्तक बनवलं, त्याचं नाव आहे अमरकोश. आणि ते त्यांनी श्लोकामध्ये लिहिले. मग ते असं तुम्हाला विचारतायत, देव, काष्ठम, पाषाण या शब्दांसाठी अमरकोशामध्ये आलेल्या पंक्ती तुम्ही लिहायच्यात. मग ज्या ठिकाणी देव शब्द आला असेल त्या ठिकाणची पूर्ण पंक्ती तुम्हाला लिहायची. आता आपण बघूया, धड्याच्या शेवटी दिलेला आहे त्याच्यामध्ये आहे का. आधी शेवटचा प्रश्न सॉल्व्ह करूया, ठीक आहे. चला. देवः वर्तते म्हणजे देव आहे. न कशामध्ये नाही? बोला चला, देवः. हम्म. काष्ठे काष्ठ पाषाणे अ, काष्ठे पाषाणे पाषाणे न, कुठे अजून नाहीये? मृण्मये हा, मृण. मृण म्हणजे माती. मृण्मये. बर, देव कुठे आहे? भावे. भावे. मग करता येईल हे, जलरेखा अशी आली तर भरता येईल. अगदी सोपं आहे, तिथल्या तिथेच दिलेलं असतं. हम्म. चला, अशा प्रकारे आपण एक्सरसाइज पण बघितलेली आहे. बघा आता, हे बघा, हे दिलेले आहेत. हे काय आहे? अमरकोश आहे. हा, दिले का अमरकोश? वरती अमरकोश म्हणजे काय? त्या समान अर्थाचे असणारे शब्द त्यांनी दिलेले आहेत. बघा, आता आपल्याला त्यांनी काय सांगितले, तुम्ही देव शब्दाविषयी अमरकोश पंक्ती लिहा. मग तू काय लिहिणार आता? ही पूर्ण पंक्ती लिहायची. अमराहा निर्जराहा देवा स्त्री दशा विबुधाहा सुराहा. काहीच मला कळलं नाही सर. मग त्यांनी इथं विग्रह म्हणजे सोप्या भाषेत दिले. अमराहा, देव कोणाला म्हणतात? देवासाठी समानार्थी शब्द काय? अमर. अमर म्हणजे काय? जे कधीही मरत नाहीत. निर्जराहा, जर म्हणजे काय? म्हातारपण. निर्जरा म्हणजे जे कधीच म्हातारे होत नाही, त्यांना काय म्हणतात? देव. हा काय देवाचा समानार्थी शब्द आहे. देवाहा म्हणजे प्रकाशमान, जे प्रकाशमान आहेत त्यांना काय म्हणतात? देव म्हणतात. त्यांच्या शरीरातून प्रकाश, ज्ञान बाहेर पडत असतं. त्रिदशाहा हे सुद्धा काय आहे? देवाचं नाव आहे. म्हणजे इंद्राला सुद्धा त्रिदशा असं म्हणतात. विबुधाहा म्हणजे जे खूप हुशार आहेत त्यांना पण काय देव म्हणतात. हा समानार्थी शब्द आहे. सुराहा हा सुद्धा काय देवासाठी समानार्थी शब्द आहे. मग त्यांनी काय काय सांगितले तुम्हाला? देव, पाषाण. पाषाणसाठी काय शब्द आहे? अश्माग्रावा शिलाखंड प्राशान प्रस्तर लोपलाहा. म्हणजे अश्म, ग्रावा, शिलाखंड, पाषाण, प्रस्तर, उपलह एवढे काय आहेत? समानार्थी शब्द आहेत. मग आता अजून कोणासाठी सांगितलं त्यांनी? काष्ठम. हे त्यांनी काय म्हटलंय? पाठ करायचे. किती काय काय पाठ करायचे. काष्ठम. काष्ठम कुठे गेलं? काष्ठम साठी काय यांनी दिलेलं नाही काय? बघा बरं एकदा.
पवनमिन्द्रमुखं हेम आभरणं गंगा केशवः विद्वान् खगः गृहं मित्रं नदी रात्री जलम धनम असुर. हा वृक्ष. वृक्ष म्हणजे झाड, आपण त्याला नाही घेऊ शकत ते. तर तुम्हाला ते जाऊ द्या. दोन तर आपल्याला भेटले. हम्म, द्यायलाच पाहिजे त्यांनी, असेल इथे कुठेतरी. ठीक आहे, चालतंय. कळालं अमरकोश काय असतं थोडक्यात. पुढे धडा येणार आहे तुम्हाला तो. त्यावेळी आपल्याला अजून पूर्ण ज्ञान भेटेल. ठीक आहे. हो ओके. सर. अशा प्रकारे आपण एक्सरसाइज पूर्ण बघितलेली आहे.